झालं इकडे बस मला आलतो रे. काय शे काय ते फोनच उचल ना, देतोच म्हणाला की ते. काल परवा दिवशी मला पण गाठ पडलेला. हॅलो आता 2 दिवसात देतो म्हणून जरा फोन लाव की तू. हां रस्ता होता हां तो आता येतो म्हणला तेवढी पाणी आटलेलं असणार. हां तसंच होणार आहे ते. होय. आणि विषय काय होणार, पीक बाद व्हायचं होणार पण ते त्यावेळी दिसणार नाही. ते म्हणणार कुठं पाणी आहे म्हणणार. या पैसे खाणार की हप्ता सरकारकडून घेतलाय ना तिने, मला सांगा. ते काय पैसे फुकट तिने इन्शुरन्स करून दिलाय का? पैसे आपला आहे ती शेतकऱ्यांच्या. कंपनीवाली मुठ्ठी होणार टेबल खालनं पैसे घेऊन थोडा रेसनी साधं खातो भरायला 100 100 सरकार देणार 1000 आज येणार आहेत बघायला आमच्या. त्याला मॅडम तो का म्हणजे पंचनामा करू नाही ती बंद केली रे. ती कंपनी स्वतः पंचनामा करते, स्थळ पाणी करून पैसे देते. मी विलास यशवंत जाधव, मी शेती करतो. त्या सर्वसाधारणपणे आता जवळजवळ जुलै पेरणीपासून आतापर्यंत सतत पाऊस झाल्यामुळं शेतपिकं जवळजवळ पाण्याखाली गेलेली आहेत. भुईमुग म्हणा, उडीद म्हणा, ज्वारी म्हणा, सर्व पिकांचं जवळजवळ बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. तरी आपण माझी एक विनंती आहे प्रशासनाला की आता तातडीनं पंचनामा करून या नुकसान भरपाई मिळावी, एवढीच अपेक्षा. पीक विम्यांचं आम्ही जे 1 रुपयांचा जे विमा भरला आहे शासनाने, त्याच्यावर प्रीमियम कंपनीना विमा हप्ता पण भरलेला आहे. तरी कंपन्यांना पण सूचना देऊन आपण पंचनामा करून आता नुकसान भरपाई मिळावी अशी एवढीच फक्त अपेक्षा आहे.